नमस्कार लाडक्या बहिणींनो, एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येणार याच्याकडे सर्व लाडक्या बहिणीचं लक्ष लागले असून राज्यभरातील सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींना अपेक्षा होती की एप्रिलचा महिना लवकरच त्यांच्या खात्यात मिळणार, परंतु महिना संपत आला अखेरीस. आता लाडक्या बहिणी इथं प्रश्न विचारत आहे. अनेक लाडक्या बहिणी कमेंट करतात की कधी येणार लाडक्या बहिणीचा एप्रिल महिन्याचा हप्ता. तर या संदर्भामध्ये हा व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा. लाडक्या बहिणींनो, एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे रखडलेला आहे काही कारणास्तव आणि तो लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे. तत्पूर्वी राज्य शासन जे काही काम करत आहे त्यामुळे तुमचा जो येणारा जो हप्ता आहे हा रखडलेला आहे. प्रामुख्यानं कामं जे आहे यामध्ये लाडक्या बहिणी ज्या अपात्र आहे यांची जी पडताळणी सुरू आहे ही वारंवार प्रत्येक महिन्याला सुरूच असणार आहे, कारण राज्य शासन प्रत्येक महिन्याला ही जी पडताळणी करत आहे यामधून बऱ्याच लाडक्या बहिणी या योजनेतून कमी होत आहे. प्रत्येक महिन्याला कुठल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातल्या लाडक्या बहिणी ज्या अपात्र आहे त्या योजनेतून कमी होत आहे आणि त्यानुसारच आता इथं सर्व लाडक्या बहिणींना हप्ता मिळत आहे. तरी लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे की जर तुम्ही राशन कार्डमध्ये आपले KYC जर केले नसेल तर तुमच्यासाठी शेवटची तारीख आहे 30 एप्रिल. 30 एप्रिल नंतर तुम्हाला ही वेळ येणार नाही. 30 एप्रिलच्या नंतर तुम्हाला सुद्धा या योजनेतून कमी करण्यात येईल, कदाचित तुम्हाला सुद्धा अपात्र करण्यात येणार आहे. कारण ज्या कुटुंबाकडे राशन कार्ड आहे त्यांनी इथं लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असेल, जर आपण लाभ घेत असाल तर आपल्याला राशन कार्डमध्ये आपले नाव असणे बंधनकारक आहे. सोबतच आपण KYC करणे आवश्यक आहे, आधार लिंक करणे आवश्यक आहे. असं जर आपण केले नसेल तर आपल्याला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही आहे. ही आपल्यासाठी एक महत्त्वाची बाब आहे. आत्तापर्यंत राज्यामध्ये अनेक लाडक्या बहिणींना या योजनेतून कमी केलं आहे, त्यामध्ये हा एक सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. सोबतच ज्या काही लाडक्या बहिणींनी अर्ज केला होता सुरुवातीला त्यावेळेस त्यांनी राशन कार्ड दिले नव्हते, त्यांनासुद्धा आता योजनेतून कमी केलं आहे. तर ते ज्या काही लाडक्या बहिणींना अर्ज करताना चुका केल्या त्यांनासुद्धा आता योजनेतून कमी व्हावं लागत आहे, कारण बऱ्याच महिलांनी अर्ज करताना ज्या काही गोष्टी इथं नोंद केल्या होत्या त्यानुसार आता पडताळणी सुरू होत असून राज्यामध्ये आता प्रत्येक महिन्याला लाडक्या बहिणींना या योजनेतून कमी करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतलेला आहे. सोबतच संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना राज्य शासनाने आता स्पष्टपणे सांगितले आहे की त्यांना इथून पुढं लाडकी बहीण योजनेचा हप्ता आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही आहे. ज्या कोणत्या लाडक्या बहिणींना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत इथं जर पैसे मिळत असतील तर त्यांना इथून पुढं लाडकी बहीण योजनेचा इथं जो आहे हप्ता मिळणार नाही आहे. सोबतच केंद्रातील इथं PM किसान योजनेचा हप्ता असेल, राज्यातील मुख्यमंत्री सन्मान निधी योजनेचा हप्ता असतील, सोबतच यामध्ये ज्या काही महिला ज्यांच्या नावे शेती आहे त्यांनासुद्धा लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही. आता महत्त्वाची बाब की लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा महिना आता इथं शेवटपर्यंत आलेला आहे आणि कधी येणार आहे तर लवकरच तुमच्या खात्यामध्ये या संदर्भामध्ये माहिती पुढे आली आहे की अक्षय तृतीयाच्या दिवशी इथं सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये राज्य शासन पैसे जमा करण्याच्या तयारीत आहे. त्या अनुषंगाने आता तयारी झाली आहे. तर या संदर्भात काही माहिती असेल तर आम्ही नक्की देऊ. धन्यवाद.